भाऊने पुन्हा सिटी पास कराय का नाही नको नको वाटतं राव. निगडीपासून हडपसर पर्यंत गा 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 गा. तर साहेब लोक सगळ्या रस्त्याने उभा आहेत भावानो. मार्च एंडिंगचं टार्गेट कम्प्लीट करायचं रेसनी. नाद करायचा नाही शेतकऱ्याचा. गाडीतनं धुरी यायला लागला बघा. एवढा माल आहे त्यात. सोलापुरात पोचला की बे खावण्या. हसणारी आई आणि हसणाऱ्या बापाशिवाय या जगात सुंदर काहीही नाही. किती मस्त विचार आहेत भावाची. साहेबांनी 100ला थर्ड लावला. युनिफॉर्म नाही. तर गुड मॉर्निंग भावांनो. रात्री येऊन आपण ह्या बबिता धाब्यावर झोपलो होतो, कारण फुल झोप आलेली. 2:30 वाजता झोपलो होतो. आता वाजलेत बरोबर 6 आणि आपण आता उठतोय, निघतो हैदराबादच्या दिशेनं. तर चला करूया प्रवास चालू हैदराबादच्या दिशेनं. जाण 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 जाण. आता दिवसभर जेवढं होईल तेवढं हाणू. संध्याकाळपर्यंत कंपनीत पोहोचायचं प्लॅनिंग होतं माझं, पण बघू आता कसं होईल तसं होईल. झोप पुढं काय आहे. झोपलं तर जास्त नाही. 2:30 वाजता झोपलोय, येऊन 6 वाजता उठलोय. तर चला निघूया. सूर्यदेवाने पण भावानं दर्शन दिले आपल्याला आणि झालाय प्रवास आपला चालू. आता पुन्हा वगैरे मारू आणि मग पुढं ते बघायचंय. गाडी धुवायची पहिलं, इंजिन पूर्ण खालनं धुवायचंय. जिथनं ऑइल लीक होतंय ना ते चेक करू, म्हणजे असं आपल्याला समजून जाईल की कुठनं ऑइल लीक होतंय. कारण ते समजणं झालंय, खालनं असं वगैरे येते, त्यामुळे काही कळून येणं झालं. काळं झालंय पूर्ण. त्यात त्याची डिझेल एअर काढली त्याची, त्यामुळं ते सगळं ते मिक्स झालं आणि ते सगळं डाग पडलं खाली इंजिनवर. ते कळून येईना नक्की कुठनं लीक होत आहे ते बघू. जरा गाडी वगैरे धुवू, वॉशिंग करू आणि मग बघू. गाडी तर लय खराब झाली राव. वॉशिंग करायची म्हणून तसंच ठेवलंय. फडक सुद्धा मारलं नाही मी निघताना. अरे जाम कशाचा लागला आता बापरे. आधीच उशीर झालाय. ताजाच काहीतरी विषय झालाय. चला पडले बाईकवाले साल पटले. रेसिंग बिशिंग करीत असेल. साला पटले बाईकवाले, त्यामुळे ट्रॅफिक लागले. पिकअपवाल्याकडनं काय झालं का काय भावाकडनं आमच्या. असं ते जाऊ थांबला असेल भाऊ मला तिला. चला सकाळ सकाळी असलं बघाय भेटलं. भावना तळेगावला पोचलोय. डिझेल टाकायचं महत्वाचं. डिझेल टाकी लोक काय लागली आणि असलं गार लागतं ना भावानं. ऊन पडलंय तरी लय डेंजर गार लागते. सकाळी उठायची इच्छा होत नव्हती माझी. म्हटलं पुढं जायचं, त्यामुळे उठलो. म्हटलं 3 तास झोप ठीक आहे काय. आता 6 तास 7 तास झोपायचं म्हणजे खाली गेल्यावर 2 दिवस झोपायचं आहे, त्यामुळं काय विषयच नाही. तर चला डिझेल वगैरे टाकू, पुन्हा पास करू. आता पुण्यात ट्रॅफिक लागणार म्हणजे बरं. रात्री गेलो असतं तर काहीच नव्हतं. एवढ्या सकाळी नाही लागायचं. पुन्हा होईल 8 वाजेपर्यंत पार आपला. चला बघू कसं होतंय आता. भाऊने पुन्हा सिटी पास कराय का नाही नको नको वाटतं राव. निगडीपासून हडपसर पर्यंत गा 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 गा. काय होतं कुणास म्हणजे इच्छाच होत नाही गाडी चालवायची ह्या रोडला. असला खेळ आहे इकडं. घातली आता ट्रॅफिक फक्त लागायला नको. आपण कुठं पोहोचलो आता. नाशिक फाट्याला पोहोचलोय. चालू आहे रिपीट लावून. डिझेल टाकायचं राव. डिझेल नाही टाकलं मागं कुठं पंपच नाही भेटला. इकडे लय लपड आहे पंपाचं. बघू आता पुढे इथं कुठं सिटीत भेटतोय का. थोडंफार टाकू, बाकी पुढे टाकू. मग 8:30-9 वाजलेत राहून. ह्या लोणी खळापूरला काय झाले, प्रदूषित झाले का काय. सगळं धुरकाटलंय बघा कशानं. काय खेळ झालाय काय माहिती. वास पण खराब येतोय. दोर पुढे तर पेटवलंय काहीतरी. कचरा कोंडी पेटवते का नाही तसा वास येतोय सगळा. सगळ्या गावात झाले राव. या दिसनाच झाले रस्त्यानं काय पुढं. या मोबाईल मध्ये क्लिअर दिसतंय, डोळ्याला काय विजिबल होईनाच. बघा कसला धूर आहे बघा. दिल्ली सारखं झालंय. काय केलंय
ऑन डिझेल टाकायला थांबलोय. डिझेल टाकी फुल करायचे तर काका करतायत फुल. घेऊ फुल करून आणि निघू. हडपसरच्या पुढं आले लोणी काळभोर. आणि काय राव कसलं धोका आहे का काय काय माहिती, पण सगळं प्रदूषणित झालंय बघा. काय ते कोणी पेटवलं असणार आहे त्यामुळे असला धूर झालाय लय खतरनाक. पुणे वगैरे क्रॉस करून आपण पोहोचलोय डायरेक्ट बघा पाटसला. आता काय टेन्शन नाही. बिरकीट टोल क्रॉस केला की एका रेषेत रनिंग चालू. तर चला चहा वगैरे घेऊ आणि मग निघू. चहा घेऊया आता टोल नाक्यावर आणि मग निघू. आज उपवास आहे. नाश्ता वगैरे काय नाही घेतलं पाहिजे काहीतरी खायला. त्यात थोडंसं अस्वस्थ वाटायला लागले. तब्येत खराब झाल्या का वाटतंय. कालच्या ना अंगच दुखतंय कशानं काय माहिती काय झाला विषय. पावणे 11:30 वाजले आणि आपण पोहोचलोय इंदापूरला. वीर श्री मालोजी राजे भोसले प्रवेशद्वार इंदापूर. तर आता झान 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 जाऊन पुढं स्टॉप घेऊ कुठंतरी. आंघोळ वगैरे करू आणि मग निघू. आणि सगळ्या रस्त्यानं हवालदार उभा आहेत बरं का. मार्च एंडिंग बघू शकता समोर आहेत बघा. तर साहेब लोक सगळ्या रस्त्यानं उभा आहेत भावानो. मार्च एंडिंगचं टार्गेट कम्प्लीट करायचं रेसनी. कुठल्या रांडेच्याने देशने दिलंय टार्गेट काय माहित. एक गाडी सोडी नाही सगळ्याला अडवली. आता सुट्टी नाही. एवढा महिना जरा सगळं ओके ठेवायला लागते. बंपर बिंपर आपल्याला बी काढायला लागेल. जाऊन घरी गेलो असतो काढून ठेवला असता. बघू आता आलं की काढून ठेवू. मार्च नंतर घालू. आता तो काढूनच टाकायचा असा पण आपल्याला. चला बघू कसं होतं. त्याला पुढं आंघोळ करू कुठं तरी आणि निघू. पाहुणे ह्याला म्हटले ती शेतकरी इज ब्रँड. MH15 गाडी आहे 0303. अख्खी गाडी XUV गाडी आहे महिंद्राची. अख्खी गाडी डबल मिरचीनं भरली आहे. मला दिसणार नाही पण अख्खी गाडी भरली आहे. मामा एकटंच आहेत आणि गाडी सगळी डबल मिरचीनं भरली. अख्खी मार्केटला चालली. कसा आहे नाद करायचा नाही शेतकऱ्याचा. गाडीतनं धोरी यायला लागला बघा. एवढा माल आहे त्यात. हा शेतकरी ब्रँड इज ब्रँड. इज्जत इज्जत. बघा स्पीड ब्रेकरवर मामानं काय भरलंय. सगळी डबल मिरची आहे बघा. आहे का काय सगळा माल भरलाय. नाद करायचा नाही नाद. भावना जाता जाता ही धरण भेटलं एक सुंदर. कुठलं धरण आहे नक्की कमेंट करून सांगा. इंदापूरच्या पुढं आहे. मला पण नाव माहित नाही याचं पण खतरनाक सीन आहे बरं का. पैसा वसूल कार्यक्रम ना तो खोळा असला आवडतो आपल्याला. त्याला काच क्लीन असते ना आपली. ती मर्सडीचा लोगो नसता तर लय भारी दिसला असत. चला काय विषय नाही. लांबोटीला पोहोचलोय. जयशंकर हॉटेल. चला चहा पेव कोणता चहा त्यांचा आणि मग निघू. हा 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 लय दिवसात ना आलो इकडं. उपवास आहे काय खाल्लेला नाही राव. चहा पेव कोणता चहा आणि निघू. जयशंकरला कोणता चहा घेतला. उपवासाचं थोडं साहित्य घेतलं. म्हणलं खायला भूक तर नाही. मला 2 दिवस झालं भूकच लागना. काय झालंय काय माहिती. त्या दिवशी पिझ्झा खाल्ल्यापासून जी बिघाडले ती बिघाडले राव. म्हणजे पोट साफच होईना. असं कायम जाम जाम लागतंय. असा घोळ झालाय. काय नक्की घोळ झालाय. लबरा अडाकला काय पोटात कोणा ठेवतो पिझ्झाचा. आता उतरताना मला चक्कर आल्यासारखं झालं. ह्याला म्हणलं मग ज्यूस वगैरे प्यायला लागते म्हणलं कुठेतरी. आता ज्यूसवाला बघतो नारळ पाणी बघतो हाणतो. नाही तर विकनेस येईल तिथं. हैदराबादला असतो आजारी पडन. त्यामुळे 2 नारळ पाणी तर हाणलं पाहिजे. मळमळ ते उलटे आल्यासारखं होते. नक्की काय घोळ आहे बघूया. सोलापूर रस्त्यानं का नाही भावान तुम्हाला. हे बघा या असली हॉटेल सगळे डावारा मटन या रमाळा मच्छी ह्याच्याशिवाय हॉटेलच नाही कुठलं. सगळे असलीच हॉटेल आहे ती. इकडं राव या रमाळा मच्छी नक्की काय आहे मला बी बघायचं आहे. मी कधी खाल्लेली नाही. पण आपल्याला आता खायची नाही त्यामुळं पाडव्यापर्यंत पाळायचं आहे. येड्याकच झालंय नॉनव्हेज बंद आहे तर. खरं सांगतोय मला नाही जमत विदाऊट नॉनव्हेज. आता पाळलंय या खरं. श्रावण आणि हे एवढंच पाळतोय वर्षात. बाकी काय पाळत नाही. असा घोळा आहे. महत्वाचा उपवास आहे. सकाळ काय सुद्धा खाल्लेला नाही. नुकत्याच चहावर आहे. आता तिथं पण चहा प्यायला उपवासाचं घेतले. लया बिया तिथं जरा भेटलं. लाडू बिडू घेतले तर राजगिऱ्याचं खावा. आता रस्त्यानं रनिंग मध्येच ज्यूस नारळ पाणी कुठे भेटते का तेवढं बघूया पहिलं. त्यानं जरा एनर्जी राहील ना. तर एनर्जी गेली माझी पाकच आता. हो चला नाहीतर आजारी पडणार 100% संध्याकाळपर्यंत. आजार मी पडत नाही एकतर. असा लय दिवसात पडतो.
काल मी पाणी पिले तिथं पुण्यात, त्यामुळे किंवा ते पिझ्झा खाल्ल्यामुळे बिघडले काय. पिझ्झा तर मुंबईत खातो, पण तिथं काय घोळ होता नक्की कुणाच ठाव. लय आपण खाल्लं पिझ्झा, 4 सांगितलं होतं आम्ही, संपलं नाही. आम्हाला शेवटी सिक्युरिटीला दिलं आम्ही, त्यामुळे जाम झाला असेल कदाचित, काय माहिती. बघू चला. म्हणून जाता जाता टेलरवाल्याच्या माग फ्लॅटवर एक डायलॉग बघायला भेटला. डायलॉग वाच. हसणारी आई आणि हसणाऱ्या बापाशिवाय या जगात सुंदर काहीही नाही. किती मस्त विचार आहेत भावाचे. हा, जिंकलं भावाने हितच. हा, नाद खोळा. सॅल्यूट भावाला, सॅल्यूट. आवडलं आपल्याला. टेलर आहे मोठा, 40 16. सोलापुरात पोचला की बे खाऊनिया. हा, सोलापूर बोलते. तर भावानं पोचले आपण सोलापुरात, आणि ऊन असलं डेंजर लागते ना भावानं. वाई काळे लावले आणि एसी चालू आहे फुल चिल्ड. बेकार बेकार गरम होतं इकडं. त्यात माझ्या अंगात जीव राहिलेला नाही. मला ज्यूस पाहिजे किंवा नारळ पाणी, नाही तर एनर्जी राहणार नाही. भेटणच झालं कुठे. इकडं सगळं बार वाईन शॉपच आहे इथे रस्त्यान. ज्यूस सेंटर कुठंच नाही राव. चांगल्या गोष्टी इकाकी राव. हा, उघड आहे. पण 2:30 वाजले तर आपण बसलोय नळदुर्गला. नळदुर्ग बायपास आहे, बघू शकता. आणि माझी एनर्जी पूर्ण डाऊन झाली. आता बॅटरीच संपली आहे माझी. काय आता कसं पोचायचो हैदराबादला काय माहिती. गोळ्या घेतल्या पाहिजे मेडिकल मध्ये कणकणीच्या, नाही तर कार्यक्रम लागल. इकडे 2 दिवस मी आराम केला नसल्यामुळं मला त्रास व्हायला लागला असं वाटतंय. कारण झोप कंप्लीट झाली नाही ना, असं लपड होतं. दडपित्त पण नाही झालेलं, मग ते नुकतंच उगाच. मला वाटतंय आता खेळ काय ते करायला लागतोय. हो, ज्यूस पिऊ पाहिला. मला नारळ पाणी ज्यूस मी उडकते राहू. मगाच्यानं मला भेटलेलं नाही. आता एनर्जी पाक गेल्या. आता ते प्रेडिटर हाणलं तर सर्दी बिर्दी होईल. कारण पाणी बादलंय काल मला ते पुण्यातलं. कसलं पाणी होतं काय माहित बाईनी. फिल्टर ठेवलं होतं कसलं. आपल्याला पाणी जमत नाही. मी फिल्टर शिवाय पाणी पित नाही. साधं पाणी असलं की लपडावून जात. सवय लागलेली आहे शरीराला फिल्टरची. साधं पाणी कुठं पिलं ना लगेच खिळ होत. त्यामुळे पाण्याचा बाटला वापरतो, असा विषय आहे. तर चला, काय विषय नाही. पाण्याचा बाटला पण भरून घ्यायचा पुढं. आता इथं फिल्टर पाणी भेटतं, तो पण संपत आलाय. तो उचलायचं माझ्या अंगात जीव नाही. आता तो पाण्याचा बाटला उचलायचा तिथं. एवढं कंडिशन खराब आहे काय सांगू. खाल्लेलं पण नाही, काय घेतलं उपवासाचं मस्त, पण खायची इच्छाच नाही मला. असं झालाय विषय. अवघड आहे. आजारी पडायला नको फक्त. जय श्री महाकाल. डाळिंबला थांबलेलो, पाणी बॉटल घेतलं. हे आपले फॅमिली मेंबर आहेत दादा, त्यांच्यातनं पाणी बॉटल घेतलं. दादानी पैसे घेतले नाही, पण वाईट वाटलं मला. कारण धंदा आहे त्यांचा, त्यांनी घ्यायला पाहिजे, पण घेतलं नाही त्यांनी. रस्ता पाजला पण पैसे घेतले नाही. आता रस्ताना मी जाम होईना म्हणजे बरं. तर चला, असं ते दादांची घेतली भेटून लय भारी वाटलं. चला, नेक्स्ट टाइम नक्की थांबवत आपण. डाळिंब ना, डाळिंब गावाचं नाव आहे. चला बघा भावना, महाराष्ट्रातला शेवटचा टोल. हा टोल क्रॉस केले की बॉर्डर लागते, महाराष्ट्र बॉर्डर पुढं. चला पोचू बॉर्डरला. महाराष्ट्र बॉर्डर पोचले, बघू शकता कसली लाईन लागल्या राव. चला, बॉर्डर कान पास करून घेऊन कल्टी मारू. आपलं वजन आहे 70 किलो. काट्यावर बघू आपण किती येते. भावना, आपलं वजन किती येते बघूया. 70 किलो आहे, बघूया किती येते तिथे जाऊ. काट्याचं काय लफड आहे. 2150 आले. भावानो, बंगल्याला पोचलंय. मारले कर्नाटकात दाबात एंट्री. मग फाईट आता डायरेक्ट तेलंगणाची टिपी काढायची राव. तेलंगणाची टिपी काढली पाहिजे का. बंगल्याला थांबतो, नेटवर्क चांगला आहे तिथं काढतो. साहेबांनी 100ला थर्ड लावला. युनिफॉर्म नाही तर गाडीत घरी आहे, त्यामुळे लफडा झालाय. आता 2-3 ठिकाणी अडवणारच आहेत. 100 घेतलं. चला, असं तर काय विषय ना. भाऊन जैराबादच्या अलीकडे थांबले. टिपी काढली तेलंगणाची आणि म्हणलं आता एंट्री मारूया आपण तेलंगणात. उगा लपड नको परत. तर चला निघूया. आणि हे सगळं जंगल दिसतंय ना, सगळं जैराबाद महिंद्रा कंपनीचं आहे आतमध्ये. सगळं लय मोठी कंपनी आहे इथं. प्लॅन्ट आहे महिंद्राचा, खतरनाक. हे सगळं त्यांचीच जागा आहे. हे बघू शकता. किती नंबर गेट आहे काय माहिती. पुढे एक आहे जैराबाद महिंद्रा. भावानो, बरोबर 6:45-7 वाजलेत आणि आपण पोचलोय संगारेड्डीला. आता इथून 1 किलोमीटरवर बघा हे घ्यायचंय, राईड घ्यायचंय आणि 20 किलोमीटर जायचं आतमध्ये तिकडं.
मला वाटतं त्या जडचरला रोडला जायचं आहे काय, शंकरपल्ली फिल्ली नाही बघितलं मी. लोकेशन लावलंय आता, त्या पार्टीने पाठवले. 20 किलोमीटर लेपला आज जायचं आहे. मग तिथून पठाण चेरू 25-20 आहे. बघू आता तिथंच थांबू, खाली करू. नाही तर मग बघू तिथं धाबा वगैरे भेटला चांगला तर थांबू, नाहीतर मग आपण भट्टी जिंदाबाद कुठेतरी पेट्रोल पंप बघू चांगला, पाणी वगैरे असणार, थांबू. चलो देखते कैसा होता है वैसे. म्हणून राईड हाणलेला आहे, बारकाट रोड लागलाय. तर इथून राहिले बरोबर 7.5 किलोमीटर कंपनी. चला जाऊ, पोचू, खाली करू आणि आराम करायचा. मेडिकल हुडकतो पहिले, गोळ्या घेतो आणि आराम करतो. मी म्हटलं टॉपची कंपनी असेल. बोंड्या माळात आणले बघा, काय सुद्धा नाही रोड नाही. आधीमध्ये येते रे 1-2 गाड्या, बाकी सगळा खेळच आहे. राहिले 500 मीटर आता. चला पोचूया, खाली करूया पहिलं. हीच दिसते मला वाटतं. गाच्या ठिकाणी असते कंपनी. हरियाणावाला आलाय वायर फेर तोडून, म्हणजे बरं डबावाल्यानं घातले आता विचार करून. त्याची बी याच कंपनीतला आहे. वास मारत्या कंपनी घाण जार. आगा गा 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 चट दिशी गेलं पाहिजे इथनं, नाहीतर आजारी ना पडलोय त्याच्यात डबल पडेन. का त्या वासानंच आजारी पडलोय मी कोरकोमच्या. घाण वास आहे इथं पण मेडिसिन कंपनी. चला आता काच लावूनच कार्यक्रम जो असेल ते. म्हणून पोहोचलोय कंपनीत. श्री चक्रा पॉली आहे कुणास ठाव कुठली कंपनी ह्यातली कळ ना. ही दिसते बादल्या बिदल्या बनवलेली. लोकेशन एड झालंय पण फेरी होते अजून. गेट नंबर 2. कुठल्या गेटवर सिक्युरिटी आहे बाबा. चला बघू. भाऊन कंपनी स्टोअरला आलो, इथं थांबले स्टोअरला. तो बोला माणसं येतील आणि खाली करतील. आता किती वेळा येतात काय माहिती. झाली 10 मिनिटं, अजून येतातच. आली की खाली करू. आणि मला भरपूर कंटाळा आलाय राव. कधी झोपते असं झालं. गोळ्या खाऊन जेवून झोपणार पण, कारण घाम येतोय बघा कसला. कणकणी आल्या कणकणी. लवकर साडावर, आता उद्या आजारी पडीन गोळ्या नाही खाल्ल्या असतं. तर चल खाली करून घेऊ. भाऊन खाली तर झाल्या. आता इथं पुढं कॅन्टीन आहे कंपनीचं, तिथेच जेवण करू काहीतरी. चला आता बाहेर जाऊन काय भेटणार नाही. जेवण करून पुढे जाऊन गोळ्या घेऊन झोपू जाऊन पार्किंगला. भाऊन भूक पण नव्हती तरी पण दाबाला जबरदस्ती खाल्लंय. कारण खाऊच वाटत नव्हतं, ते वेगळंच लागत होतं सगळं. म्हणजे माझ्या तोंडाला चवच नाही. चला गोळ्या खाऊया आता आणि मस्त तारून देऊ. झोप नसल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. झोपच नाही राव कंप्लीट. चला निघूया. तर सध्या भावना हा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय. चला भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.